कुंज तिथे आपण किती खुश आहात आज सायकल आपल्याला मिळाली आपल्या गावामध्ये. पप्पा एन्जॉय करतात मॅचचं, काय सांगशील? चला खुश आहे ती किंजलींसाठी एकदा सौदा लावून जाऊ द्या मित्रांनो. नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजेंद्रबाई पाटील यांची सुकन्या आपण पाहू शकाल. किंजली ठरले आजच्या या रात्रीतील भाग्यवान लकी विजेते. तर शंभू ग्रुप ज्यांच्या वतीनं आपण महाशिवरात्रीचा काल महाउत्सव पाहिलात, शंभू ग्रुप यांच्या वतीनं नटराज कला क्रीडा मंडळासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चलिए बात करेंगे यहाँ पर से विजेंद्र भाई, देखिए बात करेंगे जिनकी बेटी और फिर से हो गए यहाँ पर से बिन विरोध सरपंच वापस लकी ड्रॉ मतलब खुद उन्होंने चिट्ठी उठाई और तो वही बताया यहाँ से. बहुत बढ़िया. देखिए बात करेंगे हमारे आणि चिट्ठी उचलण्यासाठी येत नव्हती बाबूशाह, वो नहीं आ रही थी चिट्ठी उठाने के लिए और पूरी तरीके से क्योंकि उनका नाम था, तिचं नाव होतं म्हणून ती चिट्ठी उचलण्यासाठी आली नाही. परंतु तिच्याच माध्यमातून करताना तीच लकी भाग्य विजेता ठरली. तर देऊया शुभेच्छा दोन्ही टीमला आणि शंभू ग्रुप यांच्या वतीनं नटराज क्रिकेट संघ नाव आपल्यासाठी शुभेच्छा आहेत, परंतु दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. चलिए बहुत बढ़िया. देखिए बात करेंगे ये संकल्पना कहीं ना कहीं बड़ा खास है. पिछले 6 रातों से हम देखते आ रहे हैं यहाँ पर से कितना बनाने वालों ने बड़े फुर्सत से बनाए हैं. नटराज है पूरी देखिए बात करेंगे क्रीड़ा मंडल, इनकी तारीफ करना चाहूँगा. यहाँ पर नटराज ट्रॉफी देखिए अब घर की टीम देखिए मैदान पर है. बड़ा दिलचस्प रहेगा मुकाबला यहाँ से और घर के फैमिली मेंबर भी देखिए इस वक्त डिनर के बाद है जुड़े इस मैच के लिए. यहाँ से बहुत कुछ खास रहेगा यहाँ पर से. विजेंद्र भाई देखिए बात करेंगे और जिनकी लाडली बेटी देखिए खुद है लकी ड्रॉ की चिट्ठी उठाई और खुद देखिए यहाँ पर से उस लकी ड्रॉ के विजेता रहे. यहाँ पर साइकिल है हमारे देखिए टीचे श्रीकांत दादा टीचे, मुझे लगता है इन्हें भी एक साइकिल से सत्कार होना चाहिए. बहुत बढ़िया. जब जब साइकिल लकी ड्रॉ आता है उनके गाना बजती है साइकिल साइकिल. चलिए साइकिल की घंटी और देखते हैं यहाँ बल्लेबाजी की क्या बनती है भाई. यहाँ से साइकिल का घंटी स्ट्राइक पर थे जॉन्टी, लेकिन पहला गेंद देखिए वाइड एक्स्ट्रा से गिरन आता हुआ भाई. यहाँ से बिन पायल से बची घुंघरू बगैर मेहनत से गिरन आता हुआ, लेकिन कहते हैं ना खुद को मेहनत में डालना पड़ेगा अगर एक अच्छा टोटल बनाना है. पिछला 2 मैच देखिए रन बन रहा है, लेकिन यहाँ पर बड़ा विकेट देखिए बात करेंगे रोहन जॉन्टी का. ओ लगा के कैच छूटा, लेकिन उसके बाद में कबूतर आ और जाल में फंस गया भाई. यहाँ पर जॉन्टी बड़ा बिग विकेट. एक मैदान पर उतरे हैं जयपुर देखिए यहाँ से, लेकिन भुसन ने कुछ बात किया, चर्चा किया यहाँ पर क्योंकि जॉन्टी का विकेट नहीं था. बहुत बड़ा ये मैच का टिकट हो सकता है. इन पंप बल्लेबाज और लगा नहीं था उन्हें, मुझे लगता है थोड़ा सा पल्ला भी उनका घुमा, सीधा खेलना चाहते थे और उसके साथ साथ देखिए कैच भी बड़ा अच्छा लिया गया फील्डर से. चलिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ से विकेट देखिए पहला हाथ लगा यहाँ से. तो चलिए बात करेंगे जॉन्टी का विकेट गिरने के साथ साथ थोड़ा सा सन्नाटा है, लेकिन कोई बात नहीं. हम तो यही बताते आ रहे हैं, मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है भाई. यहाँ पर गैप है, पहला रन लेंगे, दूसरे के लिए जाना चाहेंगे और दूसरा रन भी यहाँ पर कंप्लीट होता है वहां पर से. नटराज नावा टीम देखिए यहाँ से
और जिस टीम ने देखिए बात करेंगे एक बड़ा विकेट ट्रॉफी और गलती हुई यहाँ से, और जहां लग रहा था सिंगल डबल लेकिन आया 4 रन। तर बाबूशा जय भोईर याला प्रत्यक्ष ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज। तर जय भोईर या फलंदाजाला शंभू ग्रुप यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज। क्या बात है, तुमच्याकडे संगीत आहे बघा की नटराज क्रीडा मंडळाचे जो संगीत तो आपण प्ले करा या मॅच साठी। चलिए ठीक है, हमारे सिकंदर दादा तैयार रही है, लेकिन विकेट गिरा, डॉट निकला, उसके बाद देखिए चौका आता हुआ, हल्की से देखिए खराब फील्डिंग थी यहाँ पर आदर्श स्पोर्ट्स से। शिवाजी नगर इस बार ऊंचाई ली है फील्डर से, यहाँ पर शॉर्ट मिड विकेट पर देखिए आता हुआ दूसरा विकेट। तूने साथ तूने साथ जो मेरा छोड़ा, लेकिन देखिए क्रिकेट में साथ छोड़ना पड़ता है, इसलिए तो कहा जाता है ये खेल एक खिलाड़ी का नहीं है भाई, 11 खिलाड़ी का खेल है, 12 खिलाड़ी का खेल है, पूरी गांव का सपोर्ट रहता है। यहाँ से आजकल कब्रिस्तान पर मुर्दों को छोड़िए जिंदों को भी दफनाया जाता है, और टेनिस क्रिकेट में पहला दूसरा छोड़ दीजिए भाई, 8वां 10वां नंबर का खिलाड़ी भी चौका छक्का लगा लेता है। हॅलो बाबूशा भूषण आणि अखिलेश चे बर्थडे बॉय यांना प्रत्येक षटकारासाठी शंभू ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज। अखिलेश देखिए मैदान पर उतरे भाई यहाँ से, और दबाव डाला। यहाँ से बात करेंगे शिवाजी नगर टीम देखिए बता रहे हैं भाई यहाँ से कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, यानी घर की टीम के ऊपर देखिए अभी तक हावी होते हुए 2 विकेट डालने के साथ साथ है, लेकिन देखते हैं क्या ये साझेदारी। अखिलेश देखिए बट्टे बॉय हैं, लेकिन शिवाजी नगर टीम भलाई आपको 2 सफलता मिला है, लेकिन क्रिकेट को इतना आसान मत समझे। आज भी देखिए इतिहास गवाह है, जो खुद को समझती है आलिया उसे भी कभी कभी मिलता है कालिया। तो भलाई देखिए 2 सफलता हाथ लगी है, लेकिन अभी मैदान पर देखिए अखिलेश बर्थडे बॉय, मुझे लगता है आज उनके बर्थडे का देखिए यहाँ से बड़ा गिफ्ट देना चाहेंगे आज टीम को भी देखिए यहाँ पर जरूरत है। यहाँ से और दबाव देखिए डालते हुए गेंदबाज दैवत, ये चलिए भाई जाते जाते एक करारी टाइमिंग है, लेकिन भूषण को देखिए ऑन फील्ड अब उनकी बल्लेबाजी देखना मैं पसंद करूंगा, जो 2016 में भूला नहीं, जहाँ किंजल ट्रॉफी के मैदान के अंदर भाई कयामत के कहर इनके बल्लेबाजी उस समय गए, विश्वजीत ठाकुर जैसे जहरीले गेंदबाज, भारतीय कामले जैसे गेंदबाज का सामना इन्होंने 23 किए थे, और स्वीप क्या कमाल का था। अमूल साल्भम और भूषण की देखिए जोड़ी कई गेंदबाज की कमर तोड़ी, और आखिरी में आकर जवान चौंटी मनीष जैसे खिलाड़ी और वैष्णव हो रहा, जब ये टीम एक होकर जाते हैं बाहर किसी टीम के लिए, दहशत है बगैर बातचीत करती हुई ये टीम है, जिन्होंने टेनिस क्रिकेट 2012 में कौन भूल सकता है के ट्रॉफी का मोटे में। और ये चलिए भूषण बता दिया भाई कि मेरी बहादुरी की शोहरत है दूर दूर, जो भी टकराएगा मुझसे पछताएगा जरूर। चरण भूषण अपने पुराने अंदाज में नजर आ रहे, जर इथून सलग 3 षटकार टोकले नटराज नाभिक क्रिकेट संघाच्या कुठल्याही फलंदाजाने, तर त्यांच्यासाठी राजेश म्हात्रे साहेब माजी उपसरपंच खरं तर माझा मोबाईलचा नंबर शेवटला 600, आणि इथून जर 3 षटकार कुठलाही फलंदाज टोकेल त्यांच्यासाठी 7000 रुपयाचं पारितोषिक राजेश म्हात्रे साहेब माजी उपसरपंच, आणि यांच्या वतीने स्पर्धेसाठी आपण 2 व्हीलर बाईक देखील पाहताय मालिकावीरसाठी, ते राजेश भाई म्हात्रे विद्यमान माजी उपसरपंच यांच्या वतीने 7000 रुपयाचं पारितोषिक सलग 3 षटकारासाठी। क्या बात है, क्या बात है। भूषण ने देखिए दिखा दिया अपने बल्लेबाजी से कि मेरे रास्ते पे बिछा हुआ बारूद को देख लेना, और मुझे गेंदबाजी करने से पहले गुरु जरा मेरा बायोडाटा देख लेना। तो चलिए 12 पर यहाँ पर 2 विकेट देखिए गवाते हुए यहाँ से, और क्या बढ़िया देखिए रोशन, हमने बात छेड़ा था कि यहाँ पर जिस तरह से गेंदबाज दैवत पाटिल ने देखे 2 विकेट लेने के साथ साथ बताया था कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, लेकिन उसके बाद देखिए भूषण ने जवाब दिया भाई कि हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है। चलिए प्रवीण, यहाँ पर कैश प्राइज जो आ रही है आप लगातार बताइए, हम थोड़ा मैच पर पहुंच रहे हैं।
बढ़िया मैच चल रहा है यहाँ पर से। ओ ये चलिए उसके बाद देखिए डांडी 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 गुल। सुवर्ण संधी असेल जर सलग 3 विकेट गोलंदाजाने घेतले तर स्वप्नील ठाकूर यांच्या वतीने 1676 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक गोलंदाजाला या ठिकाणी दिला जाईल। तो चलिए बात करेंगे यहाँ पर से स्वप्नील दादा ठाकूर देखिए बात करेंगे चॉकलेट बॉय। ओके तसेच बाबूशाह मंगेश घरत यांच्या वतीने भूषण भोईर या फलंदाज 500 रुपयाचे कॅश प्राइज। भूषण याच्यासाठी मंगेश घरत यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज। क्या बात है, नए बैटर उतरे भाई यहाँ से। बैटर देखिए बात करेंगे करण पाटिल से, लंबे चुल पे देखिए बात करेंगे तो यहाँ से निश्चित रूप से सही बताया यहाँ पर रोशन जो यहाँ पर हेयर ऑयल आया था निश्चित रूप से वो लगाइए, आदिवासी ऑयल मुझे लगता है यहाँ से लंबे लंबे जुल पे। ओ ये चलिए भाई ये गेंद थोड़ा सा कम खेलना होगा, कहते ना खाने में जहर मिला दी तो उसका इलाज है, चाय में भी कोई जहर मिला दिया तो उसका भी इलाज है, पानी में भी जहर मिला उसका भी इलाज है, लेकिन डॉट गेंद का कोई इलाज नहीं है। भूषण देखिए यही बता रहे हैं भाई कि कम से कम तो हमारी साथ दो भाई, सिंगल डबल बनाकर हमें स्ट्राइक पर बुलाइए यहाँ से। भूषण देखिए लगातार यही बता रहे हैं अपने बल्लेबाज को भाई, क्योंकि थोड़ा सा देखिए बर्थडे बॉय निराश किए कहीं ना कहीं। अखिलेश पाटिल देखिए इनके ऊपर बहुत कुछ निर्भर कर रहे थे। अब करण देखिए मैदान पर उतरे हैं, जॉन्टी का विकेट देखिए सबसे बड़ा विकेट रहा जहां पर, और अब भूषण देखिए रंग में है, लेकिन बाकी के खिलाड़ी देखिए पोलोथ्रो में डायरेक्ट टाटा पाए, क्या कमाल की गेंदबाजी देखिए यहाँ पर विनीत पाटिल देखिए एकदम से जड़ में रखते हुए यहाँ से भाई, और यही तो बात छेड़े थे भाई, जोखिम हमेशा देखिए बहादुर लेता है और जोखिम कहा जाए तो सफलता का डाउन पेमेंट है, और वो लगातार देखिए लेते जा रहे गेंदबाज है। लेकिन भूषण को जितनी स्ट्राइक पर बुलाया जाए तो बेहतर हो सकता है, दबाव से हटा सकते हैं रोशन, लेकिन तारीफ करना चाहूंगे यहाँ पर आदि स्पोर्ट्स शिवाजी नगर टीम का बांध कर रखे हैं। यहाँ से सिंगल आएगा, मिलिट्री पावर प्ले का देखिए सेकेंड ओवर, और एक ही गेंद का सामना किए थे यहाँ पर, और एक बड़ा हिट छक्के दागे थे भाई यहाँ से। अब देखते हैं इस ओवर के देखिए 2 गेंद बचा है, और आखिरी 2 गेंद के ऊपर मिलिट्री पावर प्ले का ये 2 गेंद के ऊपर भूषण क्या कुछ रंग में रहेंगे। और छक्का लगाने के साथ उन्होंने बताया भाई कि मेरे रास्ते पे बिछा हुआ बारूद को देख लेना, मुझे गेंदबाजी करने से पहले गुरु जरा मेरा बायोडाटा देख लेना। टेनिस क्रिकेट की दुनिया में जब जब ये कदम रखते हैं यहाँ से, वक्त कभी कभी आपको मजबूर करता है, परफॉर्मेंस भी कभी कभी आपको दूर रखता है, लेकिन से दबाव देखिए, दबाव यहाँ पर सरदम में थी, दबाव या भूषण देखिए अब स्ट्राइक पर है, और बहुत कुछ इंगे बल्लेबाजी में मुश्किल समय है, कहते ना उड़ान तो भरना है चाहे जितना बार गिरना पड़े, सपनों को पूरा करना है चाहे खुद से क्यों ना लड़ना पड़े। लेकिन देखते हैं यहाँ पर भूषण भोईर अपने आप से कितना यहाँ पर लड़ेंगे, संघर्ष कर पाएंगे। लेकिन जितनी भी तारीफ किया जाए विनीत पाटिल के, अभी तक 4 गेंद कमाल है, लेकिन ये चले भूषण के बल्ले से तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहाँ गया मुन्ना, सरकार गेंद गया नवागांव चरण। वैष्णव भोईर यांचा वेगवान गोलंदाज, तितकाच ताकदवर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, तर तिन्ही समालोचकांसाठी नाबे ग्रामपंचायतीचे दमदार विद्यमान सरपंच
नाट केला पण वाया नाही गेला. कोट्याबाई विजेंद्रभाई पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात है, क्या बात है अब और जिक्र करेंगे निश्चित रूप से गेंद के बाद. और ये चलिए भूषण हवा में गेंद है, क्या पे भाई यहाँ से क्या बल्लेबाजी यहाँ पर, यही तो बात छेड़ा था शुरुआत में. देखिए यहाँ पर लगातार 3 छक्का, तालियां तो बजनी चाहिए. चलिए पानी की मांग कर रहे हैं भूषण और प्रवीण. देखिए यहाँ पर विकेट मिला, 3 विकेट है यजमान टीम के ऊपर. देखिए मेहमान टीम ने शुरुआत में बताया भाई कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, और भूषणपुर की बल्लेबाजी बता रहे भाई हमारे अंगने में. बाबूशाह 3 छक्कों की हैट्रिक हो गई. 3 छक्का देखिए बैक टू बैक, वही बताया मैंने पहला. 3 छक्का लगातार भूषणपुर भाई यहाँ से, क्या कमाल के बल्लेबाजी. यही तो बात छेड़ा था रॉकस्टार कि जो खुद को समझती आलिया उसे भी कभी कभी मिलता है कालिया. क्रिकेट में कुछ भी भविष्यवाणी करना कठिन है, लेकिन जब तक मैदान पर भूषण है तब तक कयामत के कहर है. जंगल में चंदन नहीं होता है, हर शहर में विजेंद्र भाई. सरपंच साहब देखिए बात करेंगे जिनकी तरफ से कमेंटेटर के लिए. देखिए बात करेंगे 500 500 500 और 3 छक्का भी लगा और 3 500 का नोट कमेंटेटर के लिए आया. देखिए और भूषण ने अपने बल्लेबाजी से बता दिया भाई कि चांदनी रात में आईना देखना छोड़ दो और मेरे बारे में सोचना छोड़ दो. मैं जो करता हूँ दिल में आता है, समझ में नहीं. भाई ये अब टार्जन भी गर्म हो गया लगता है. लेकिन आपको गर्म होने की ज्यादा जरूरत नहीं है, चाय पीजिए, नरम से सिंगल दीजिए. बाबूशाह जिस भूषण के ऊपर जो चर्चा हो रही थी कि वो ताकतवर बल्लेबाज है, क्योंकि वो क्यों इन एक्शन में 19,000 ग्रामीण में, लेकिन आज दिखा दिया घरेलू मैदान के ऊपर. क्या कहेंगे? नहीं कितना क्रिकेट बचा है. मैं यही मैं सरप्राइज हो गया प्रवीण निश्चित रूप से. भूषण का शॉर्ट सिलेक्शन देखिए, ऐसा नहीं कि कमजोर छक्का था भाई, और आज भी दिखा दिया उन्होंने मैदान के अंदर. यही बात बता कि चांदनी रात में आईना देखना छोड़ दो और भूषणपुर के बारे में आप सोचना छोड़ दो. और उसने 3 छक्का लगाने के साथ है, मैं ये नहीं कहूंगा यहाँ पर बहुत अच्छी शिवाजी नगर टीम ने गेंदबाजी की है, लेकिन जो दबाव को उन्होंने झेला यहाँ पर भूषणपुर, ये बताता है भाई यहाँ से कितना बड़ा ये खिलाड़ी है. देखिए आज भी क्रिकेट के मैदान के अंदर देखिए हंगामा मचाता है, लेकिन देखते हैं अब इन्हें रोकना कितना कठिन रहेगा, कितना आसान रहेगा. इसलिए देखिए दैवत को बुलाया गया है. ओ फुल लेंथ था लेकिन ऑफ स्टंप के पार था. वाइट है 1+1. देखिए 2 रन आता हुआ यहाँ से, और 2 के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच रहे हैं 28 रन. देखिए तालियां बजता हुआ हर रनों के ऊपर. आज देखिए फॅमिली घर के देखिए यहाँ पर. तर घारापुरी 40+ मास्टर संघाचे संघनायक राज म्हात्रे साहेब यांच्या वतीनं नटराज टीमला शुभेच्छा आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. क्या बात है. मुकाबला भी देखिए अब देखते हैं करण पाटिल. करण दिखते हैं यहाँ से, अभी तक तो अच्छा साथ. ओ ये चलिए बहुत ताकत लगाना चाहते हैं, लेकिन कहा जाता है ना कभी कभी वल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो. लेग बाई से रन आता हुआ, क्योंकि वल हमेशा आपको लड़ना सिखाता है और बुद्धि हमेशा आपको जीतना सिखाता है. क्योंकि भूषणपुर बात करेंगे ताकत का इस्तेमाल कर रहे हैं एकदम से. देखिए नावा टीम के लिए ये मोहरा बन चुके हैं. जिस मोहरा पिक्चर में देखिए आपने देखा होगा, तभी तो गाना बजा था जब मोहरा बने थे अक्षय कुमार कि तू चीज बड़ी है मस्त मस्त है. अब देखिए भूषण बल्लेबाजी कर रहे हैं, मस्त मस्त है, लेकिन कब तक ये बल्लेबाजी से देखिए यहाँ पर थोड़ा स्लो गेंद था. यहाँ पर स्लोअर गेंद देखिए नकल गेंद, लेकिन कहते हैं ना नकल के लिए अकल की जरूरत होती है, इसलिए दैवत पाटिल को बुलाया गया ऊपर. देखते हैं दैवत पाटिल, और उसके बाद देखिए पारा गेंद आना बाकी है. थोड़ा सा भूषण मुझे लगता है माइंडसेट उन्होंने चेंज किया है. पहला जो 3 गेंद पर छक्का दागे देखिए उनका दिमाग में सोच था वार 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 करेंगे पलट वार, लेकिन अब थोड़ा सा गेंद को देख कर खेल रहे हैं. अच्छी सोच है भाई. विरासत से तय नहीं होगी सियासत के फैसले, उड़ान तय करेगी कि आसमां किसकी होगी. क्या गेंदबाज है या भूषण. ओ ये चलिए भूखा सिर
हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। एक सरपंच का सॉन्ग और मैदान के अंदर भी देखिए एक इनिंग भी उतना बड़ा खेलते हुए भूषण और टीम का स्कोर को देखिए जाकर पहुंचा दिया 35 रन। लगातार नॉन स्ट्राइक से तमाशा देख रहे थे, विकेट के ऊपर विकेट गिर रहा था, तभी तो हमने जिक्र किया भाई कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही मचाता है। शेर को देखे खून पीने का हमेशा आदत रहती है, एक बार उसके मुंह में खून लग गई तो फिर वही चाहता है वो भाई रुकावटें आती है सफलता की राहों में, ये कौन नहीं जानता, फिर भी वो मंजिल पाई लेता है जो कभी हार नहीं मानता। दैवत पाटिल देखे वो भी उतने उच्च कोटि के गेंदबाज हैं। और यह चलिए यहाँ पर रन आएगा, बल्ले का लिया था बाहरी किनारा, एक रन आने के साथ साथ ओवर कंप्लीट हुआ। यहाँ पर 3 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 12 के औसत से 36 रन, लेकिन अभी भी आने वाला 12 गेंद बाकी है। हॅलो, तर MSCB नावा सब स्टेशन सन्मान्य अधिकारी नरेश जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं। साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सर्च ओव्हर टू डीजे। चलिए अंपायर पाने की जरूरत है। भुईराज घर नहीं आएंगे, डीजे हुसैन भुईराज घर नहीं आएंगे जब तक टीम को मंजिल तक लेकर नहीं जाएंगे। पूछा जाएगा निश्चित रूप से, इसलिए तो कहा जाता है भाई घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती, खुद के पैरों पर है। क्या वाटा बैटिंग देखिए यहाँ से, कहते ना काली चुनरी और काली जुल्फे और काली रंग है कड़ाई का, पानी कम पी गुरु ये समय है तेरी लड़ाई का। दोनों टीम के लिए देखिए यहाँ से उतनी देखिए आदि स्पोर्ट्स है, शिवाजी नगर टीम भी अच्छा क्रिकेट खेल रहा है, भलाई भूषण टूट रहे हैं लेकिन जवाब उन्होंने शुरुआत में क्या ढूंढे भाई, 3 विकेट गिरा दिए थे यहाँ से, लेकिन भूषण ने देखिए बता दिया भाई कि शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है, दिल्ली कहता है कि मैच में अभी भी काफी कुछ जिंदा है। सक्सेस पाने के लिए कई दिन एक्शन की जरूरत है। अब देखते हैं भूषण एक्शन में है, लेकिन एक्शन के ऊपर शिवाजी नगर टीम का एक्शन क्या रहेगा। अगर 12 के अवसर से जाते तो 60 तक पहुंचेंगे। यहाँ पर करण पाटिल देखिए बात करेंगे, 6 गेंद पर 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं, सिर्फ 7 लिबा रहे हैं यहाँ से। और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार से, 4 छक्के अभी तक देखिए इनिंग्स में। और ये चले बैकफुट से कट, क्या कमाल की बल्लेबाजी भाई। यहां से देखिए मैदान के चारों तरफ कवर को चिरता हुआ 4 रन। जी इसलिए कहा जाता है सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो। और भूषण ने बताया भाई मैं छोटा मोटा मामूली सांप नहीं हूं भाई, अजगर डसता नहीं निगलता है। और टीम का स्कोर को देखिए 40 तक पहुंचा दिया। गेंदबाज फिर से एक बार तैयार, और एक बार देखिए बड़ा हिट। अब तो गेंदबाज कहेगा भाई कि अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे। इस जलजले को रोकना थोड़ा सा मुश्किल हो रहा है, और कहीं ना कहीं जिस भूषण ने दिखा दिया है कि जोई भूषण जिसके नाम के ऊपर 2 बार
लगातार 6 छक्कों का विक्रम है और इसके लिए राजमात्रे साहेब माजी उपसरपंच यांच्या वतीनं 6,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याच्या आपण पाहताना उपसरपंच त्याच्या अगदी निकटवर्ती भूषण यासाठी एक दमदार पारितोषिक आणि प्रत्येक छटक्यात देखील पारितोषिक होतं. ओ फिर से एक बार देखिए, ताकत भी थी नजाकत भी. बीमार के देखिए, ओ चिंगो चिंगो खाया गुटका फोड़ा मटका, लगेगा अब 420 का झटका, क्योंकि वक्त जब आंखें फेर लेता चेक किया जाएगा, बीमार चेक किया जाएगा. और प्रवीण क्या कहना चाहोगे भूषण का इनिंग? मुझे लगता है फिर से इनके लिए वो दरवाजा खुलना चाहिए. यस बाबूशाह, इनके नाम पर एक मैन ऑफ द सीरीज के नाम पर 2 व्हीलर बाइक भी है, जिस भूषण को हम बेसब्री से देख रहे हैं कि वो कब आएंगे खेलने के. इट्स नो बॉल कॉल, नो बॉल कॉल, सोने पे सुहागा होगा. एक्शन रिप्ले आपके सामने नजर आता हुआ, वेस्ट साइड कमर के ऊपर पे ये गेंद और भूषण का आज बल्ला बाबूशाह आग उगल रहा है. क्या तीसरे बल्लेबाज बनेंगे इस श्रृंखला में जो अर्धशतक ठोकने वाले? तो चलिए टोटल की बात करेंगे. आप नो बॉल भी रहा, यहां से एक सिंगल आता हुआ, 2 रन 2 के साथ साथ है. कुल टोटल देखिए 48 48 रन. प्रवीण क्या बल्लेबाज है भूषण भूरी ने फिर से साबित कर दिया भाई यहां से कि मेरी बहादुरी की शोहरत है दूर दूर. कितनी इनके अंदर देखिए अभी भी क्रिकेट जिंदा है भाई. मुझे तो लगता है अभी इन्हें लगातार और क्रिकेट खेलना चाहिए. भला इस सीजन का अब कुछ बचा है, 30-40% देखिए अभी भी क्रिकेट बचा है, लेकिन इन्होंने संकेत मैसेज दे दिया भाई कि हमारे अंदर देखिए कितना वक्त सभी को मिलता है जिंदगी बदलने के लिए. लेकिन करण देखते हैं ये कब भाई बड़ा हिट लगाएंगे. ओ ये अब बता दिया भाई, करबे लढवे शिदवे आम्ही पण काय करायच्या. फ्लाइट रेट देखिए असं 6 रन. सचिन पाटिल एक जमाने के शोएब अख्तर जाने जाते थे, लेकिन क्या कहेंगे जो आपका एक फेवरेट डायलॉग है कि जो अब करण अर्जुन मूवी के लिए बनाया गया था कि मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन अमरीश पुरी क्या करने वाला है? नहीं, निश्चित रूप से देखिए लगातार जहां पर विकेट गिर रहा था यहां पर बताया जा रहा था कि मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन देखिए अमरीश पुरी बनकर आए भूषण कि इस बार ऐसी मौत मारूंगा कि भगवान भी पुनर्जन्म वाला सिस्टम बंद कर देंगे. अब देखिए करण का बल्ला भी आग उगल रहा है भाई यहां से कि आएंगे तेरे गली में चाहे थोड़ा देर हो जाए और लगाएंगे चौके छक्के चाहे उम्र कैद की जेल हो जाए. और उन्होंने दिखाया भाई 8 गेंद के ऊपर देखिए 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं करण. लगातार यहां पर पूछा जा रहा था करण का बल्ला कब चलेगा भाई. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 55 देखिए यहां से 55 रन. लेकिन अभी भी देखिए शिवाजी नगर टीम अच्छा फाइट कर रहा है, भले कुछ रन बरस रहा है लेकिन संघर्ष कर रहा है. ओ ये चलिए ये तो बहुत बड़ी गलती हो गई. ओहो मामा ठाकुर अरुण भी गए और सपना भी भाग गई. अब शंकर विहारी किसके साथ गाना गाएगा? डीजे वाले के साथ, क्योंकि गेंदबाज हो गया के साथ. तू चीज बड़ी है मस्त मस्त तू चीज. नियत भाई काजी इनकी अगर सौभाग्यवती नहीं होती ना तो ये इनका फेवरेट संगीत है. क्या करे, आज थोड़ा सा कंट्रोल में रहना पड़ रहा है. नहीं, रहना चाहिए, कंट्रोल में रहना चाहिए. पुरानी गेंद तो हमेशा रिवर्स स्विंग लेती है. रहने की बात नहीं यहाँ पर से मियाँ भाई नहीं समझ पाएंगे. पुरानी तो चलिए चलेंगे मैच की तरफ. यहाँ पर 60 रन देखिए बनाए यहाँ से 60 रन स्कोर है. थोड़ी हंसी मजाक चलता हुआ लेकिन मैच में पहुंचना देखिए यहाँ से. और देखिए हमने बात किया वो हो मामा ठाकुर अरुण भी गया सपना, क्योंकि गेंदबाज बात हुआ तो फिर देखिए भूषण प्रीत का गेंद था यहाँ से. पहला रन लेंगे दूसरे के लिए. ओ करण ये क्या कर दिया भाई. करण देखिए यही कहेंगे हमें अपनों ने लूटा, कहाँ गैरों में दम था. और जहां मेरा बल्ला रिटर्न आया तब चुना का लाइन दूर था. लेकिन कोई बात नहीं, करण ने अपने काम करके आए, एक साझेदारी निभा कर आए यहाँ पर. अब शिवाजी नगर टीम को देखिए कड़ा संघर्ष करना होगा. डीजे चलेंगे, अच्छे मूड में है. टीम का स्कोर 61. चलिए बात करेंगे. अब ये देखिए भाई शफराचार्य वैष्णव हुई देखिए यहां से अब मैदान के अंदर उतरते हुए. अब ये टीम वो लग रही है भाई 2012 13 14 15 16 वाला कुछ इसमें लेजेंड. जब पूरी टीम उनके बाहर निकलती थी 2012 14 13 की मंजर देख लीजिए.
बाबूशाह बिल्कुल भूषण के लिए भी हर छक्के के लिए 500 का इनाम था शंभू ग्रुप की ओर से, और इस बार भी यहाँ पर वैष्णव बल्लेबाज आपके लिए भी हर छक्के के लिए 500 का इनाम. आणि बाबूशाह भूषणने जर सलग आणि वैष्णवने 3 षटकार ठोकले तर शंभू ग्रुप यांच्या वतीनं 1500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रवीण और एक बात है, क्या तीसरा अर्धशतक दिखेगा? यहाँ पर भूषण अभी तक 41 पर बल्लेबाजी कर रहे हैं और ना सूरत देखे ना मुहूर्त देखे, और भूषण भूरी ने टीम का जरूरत देखे. मैं कहूंगा जो पिछला 2 अर्धशतक था ना रोशन, उससे ये अर्धशतक सर्वश्रेष्ठ रहेगा, क्योंकि पहला जो 2 अर्धशतक था ना दबाव उतना नहीं था, लगातार चौके छक्के लग रहा था. यहाँ दबाव में जाकर उन्होंने अर्धशतक खेले, 3 विकेट गिरा था, इसलिए ये अर्धशतक अगर बनता है तर बाबूशाह मंगेश मात्रे यांच्या वतीनं प्रत्येक चौकारासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज भूषणला. वैष्णव हुईर भाई ये क्या रुकने वाले हैं भाई, जाते जाते बता दिए भाई, यहां से 58 की घटा अजून एक सटका. पाहिलात आणि शंभू ग्रुप यांच्या वतीने मानकेश्वर जिथे आपण महादेवाचं मंदिर पाहत आहे तिथे देखील प्रमाण येणाऱ्या सर्व भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था दरवर्षीप्रमाणे आणि तीर्थप्रसादाचा लाभ देखील त्यांच्या माध्यमातून दिला गेला. परंतु काल शैलेश मात्रे हे देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि 12 नंतर ते देखील आपल्या घरी जायला मिळाले. तर बघा इथून भूषणची बॅटिंग जर आपल्याला आवडली असेल, शेर इज शेर ओल्ड इज गोल्ड, एकदा जोर वाटा लावून जाऊ या पट्ट्यासाठी, कारण तोच भूषण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. बाबूशाह नहीं, तालियां बजनी चाहिए भाई, ये भूषण के रंग में आता हुआ, दिल ने न जाने कितना घायल हुआ, अपनी टीम को जीत दिलाने के लिए कितना बिस्लेरी पिया, लगातार पानी पी रहा है, हमें ठंडा पिला रहा है, कोल्ड ड्रिंक पिला रहा है लेकिन यहाँ पर गेंदबाज को भी थोड़ा पानी पिला रहा है भाई. लेकिन शिवाजी नगर टीम के गेंदबाजों ने भी दिल जीता शुरुआत में, भला देखिए चौके छक्के लगा, ये तो क्रिकेट का दस्तूर है भाई, कभी तेरी तो कभी मेरी. देखिए उनकी भी बैटिंग आने बाकी है, लेकिन इस वक्त देखिए भूषण 41 पर बल्लेबाजी कर रहे हैं. बाबूशाह आर्यन अभी आने वाला बाकी है. चलिए शिवाजी नगर में देखिए बात करेंगे गोटिया जैसे खिलाड़ी निश्चित से आने वाला वक्त में, और हमारे देखिए बात करेंगे विजेंद्र भाई, देखिए सरपंच सिंह की तरफ से देखिए यहाँ से खास कमेंट्री के लिए, और हमेशा बड़ा दिल इनका रहता है. ओ ये चलिए और एक बड़ा हिट है, टाइमिंग तक ये एलिवेशन देखिए लाजवाब है, जाकर पहुंच गए 47. रॉकस्टार क्या बनेगा अर्धशतक? रिलीज हुआ था कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछाए लोमड़ियों ने. मेला चंदनपुर गांव में मेला लगेगा, आज नावा गांव में मेला लगा है, और इस मेले में भूषण का शिकार करना इतना आसान नहीं है. बाबूशाह हाँ, मेला में गुज्जर कहा था रूपा, यहाँ लेकिन कहा जा रहा है भूषण. 47 देखे भूषण देखे अर्धशतक बनेगा तो यही करेंगे, पूरी क्राउड तालियां बजाना चाहिए भाई. एक्सीलेंट इनिंग्स, स्लोअर गेन भाई, क्या बात है, ताकत नहीं नजाकत देखिए, और ये 49 पर पहुंचता हुआ, और भूषण ने बता दिया भाई कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना था. 1 रन देखिए यहां से अर्धशतक से रॉकस्टार, क्या बल्लेबाजी भाई, यहां से चलते फिरती राही को महताब दिखा देंगे, हमसे पंगा मत लो वरना पंजाब दिखा देंगे. क्या बल्लेबाजी उन्होंने दिखाई यहां से. 1 रन देखिए अर्धशतक से दूर है. यहाँ पर अगर भूषण का अर्धशतक होता है, यही कहूंगा पूरी क्राउड से तालियां बजनी चाहिए, इसलिए क्योंकि 3 विकेट लगातार गिर रहे थे. उसके बाद देखिए इस नैया को जिस तरह से संभाला यहां से, ओ अर्धशतक भाई, जोरदार तालियां भाई, यहां से उतारता हुआ चूड़ियां जो रातों में खनकती है,
दिखा दो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है। विराट इनिंग पर भी ना सलूट है, सलूट है, सलूट है। सुकन्या त्यांची सौभाग्यवती आज दोन्ही इथे खुश आहेत आणि आपण पाहू शकाल प्रवीण यहाँ पर भूषण ने बता दिया बाजार में कितनी भी नई मूंगफली आने दीजिए लेकिन बादाम का कीमत कभी कम नहीं होता है। आणि या फलंदाजीसाठी नवनाथ शेठ मात्र जीबी कन्स्ट्रक्शन रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिव आणि बाईक ज्यांनी दिली त्यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि राजेश भाई मात्र यांच्या वतीनं 7,000 रुपयाचं पारितोषिक माजी उपसरपंच आणि शंभू ग्रुप यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500। क्या बात है, क्या बात है, दिल जीता बंदा ने लेकिन से ओ वैष्णव और देखिए उवाना 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 ग्रेट मेला दिलों लगा थी भाई चौके छक्के के यहाँ पर। और चीज देखिए बात करेंगे आदित्य स्पोर्ट्स से शिवाजी नगर टीम है कितनी अच्छी गेंदबाजी की थी शुरुआत है 2 ओवर में देखे लेकिन अब देखे उनकी हालत है नाजुक स्थिति पर 82 82 रन और खास करके वैष्णव वीर कुछ चीजों के लिए रखा जाता है। 82 देखिए शाह पर क्या ये टोटल जाकर पहुंचा। भूषण वीर की बात करेंगे 50 रन 14 गेंद के पर क्या बात और बाबूशाह दीपक बाई सुतार यांच्या वतीने देखील भूषण आपल्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक। अभी भी देखिए 2 गेंद बचा यहाँ पर। और यह चलिए ड्राइव कमाल का यहाँ से फील्डर्स है यहाँ पर। भूषण की इनिंग देखिए लंबा समय तक प्रवीण याद किया जाएगा 3 विकेट गिरने के साथ साथ है मुझे 2022 T20 वर्ल्ड कप का याद दिला रहा है जो पाकिस्तान एकदम से हार जीत के करीब थे लेकिन विराट कोहली ने क्या इनिंग्स खेला था। फिर से एक बार उन्होंने चैंपियंस ट्रॉफी में भी दिखाया था और भूषण ने देखिए फिर से एक बार दिखाते हुए सोना घर में कीचड़ में गिर जाए। एक गेंद यहाँ से ओ ये चलिए रिवर्स। अब भूषण देखिए शाह मर्ची रन बनाते हुए चौका। भूषण एक बार बल्ला ऊपर उठाइए और तालियों से स्वागत कीजिए। व्हाट अ इनिंग्स, कमाल का इनिंग देखिए यहाँ से। इसे कहते हैं संघर्ष का रात जितना अंधेरा होता है और सफलता का सूरज उतना तेज चमकता है। आदित्य स्पोर्ट देखिए शिवाजी नगर टीम पे सलूट किया, इस भूषण को जाकर देखिए बधाई दिया। वो क्या कहेंगे बोलने वाले की जुबान पे ताला लगा दिया है भूषण ने। नहीं यही पता है भाई इनकी दरवाजा अभी भी खुल गई भाई यहाँ से। यही तो पता है कि बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कभी कम नहीं होता है। भूषण ने यह साबित कर दिया कि एक आशिक बनता है इश्क से और एक लेजेंड बनता है रिस्क से और लेजेंड ने दिखाया भाई बंदे में है दम। क्या बात है, एकदा जोरदार टाळ्या भूषण डीजे। भूषण भोईर बॅट्समन भारी अल्टी पल्टी सिक्सर मारी 20 घरच बॉलर भारी त्याच्या हातात नेक्स्ट मॅच लगत चला सेकंड राऊंडचा पहिला मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। आम्ही टॉस साठी विनंती करतो। तर दोन्ही टीमचे कॅप्टन याबा। सेकंड मॅच विनर्स वर्सेस विनर्स महेश मोती महाकोलीवाडा विरुद्ध लांगेश्वर मोरावे। चॅलेंजर चिरले विरुद्ध कालभैरव जरीमरी कोपरपेन। सॉरी थोडी माफी असावी कारण पहिला मॅच अगोदर झाला होता जो विनर्स वर्सेस सुपर 12चा पेंडिंग मॅच होती त्याबद्दल माफी असावी। तर चॅलेंजर चिरले विरुद्ध कालभैरव जरीमरी कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं। दमदार फलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळाली भूषण यांच्या माध्यमातून। बाबूशाह तिसरा खेळाडू ठरला आजच्या रात्रीमध्ये ज्याने अर्धशतक ठोकले। तर MSCB चे अधिकारी सबस्टेशन नावे तर सन्माननीय जाधव साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया। मी नवनाथ म्हात्रे साहेब आपणास विनंती करतो की आपण यावं। तर MSCB चे सबस्टेशन नावेचे MSCB चे अधिकारी
जाधव साहेबांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करूया. धन्यवाद प्रवीण, धन्यवाद बाबूशाह. शायराना अंदाज. शंभू ग्रुप यांच्या वतीनं भूषणसाठी प्रत्येक षटकार आणि मंगेश गरत यांच्या वतीनं प्रत्येक चौकासाठी 500 होते आणि शंभू ग्रुप यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 होते. एकूण 6 षटकार आणि 3 चौकार म्हणजे 8 5 8 40 4000 त्यांच्या वतीनं. नवनाथ शेठ मात्रे साहेब जीबी कन्स्ट्रक्शन यांच्या वतीनं 5000 रुपये एकूण झाले. आणि त्याच्यानंतर राजेश मात्रे साहेब उपसरपंच माजी उपसरपंच यांच्या वतीनं 6000 रुपयाचं पारितोषिक. दीपक दादा सुतार यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि ज्यांनी अजून पारितोषिक लावले त्यांना विनंती करतो की आपण मॅच संपल्यानंतर हे पारितोषिक देण्यासाठी आपण नक्कीच यावं. हॅलो चला दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस करूया दोन्ही टीमच्या मध्ये. तर बघा इथे सुवर्ण संधी असेल. इथून नेक्स्ट ही मॅच म्हणजे शिवाजीनगर क्रिकेट संघानं सलग जर 3 षटकार कुठल्याही फलंदाजाने 3 षटकार ठोकले तर त्यांच्यासाठी स्वप्नीलबाई ठाकूर यांच्या वतीनं क्लब मॅट्रिक्सचे ओनर 1676 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. तर टॉस करूया. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पेन परिसरातील कालभैरव जरीमरी अही 11 कोपर विरुद्ध चिर्ले चॅलेंजर्स. चिर्ले चॅलेंजर्स तत्पूर्वी आपण टॉस करूया. आताच कॅप्टन अविनाश ठाकूर कॅप्टन आहेत मित्रांनो जरीमरी कालभैरव कोपर क्रिकेट संघाचे. आताच मला वाटतं काही दिवसापूर्वी त्यांचा विवाह झाला. नावेगावचे जावई देखील आहेत. शुभेच्छा असतील जावई बापू. जावई बापू म्हणजे अवघड जागेचं दुखणं. चला टॉस. टेल्स इज द कॉल. कॅप्टन जावई बापू. इट इज अ टेल्स. अभिनंदन जावई बापू, टॉस जिंकला निर्णय. फील्ड फर्स्ट. कसं वाटतं आता जावई देखील आहात नवनिर्वाचित आणि स्पर्धेसाठी आलात. खूप चांगलं वाटलं. नटराज क्रिकेट संघाचा आम्ही आभारी आहोत. तुम्ही आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. जावई बापू म्हणून आज रोल कसं निभाल. हा खूप चांगलं आहे आणि खूप चांगलं लोक सुद्धा आहेत या गावातले. खूप चांगलं वाटलं या गावामध्ये येऊन आम्हाला. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असेल तुम्हाला. यस रोशन. प्रवीण जावई बापू अतिशय कडक खेळाडू आहेत आणि त्यांना देखील देऊया शुभेच्छा. आणि त्याच वेळेला आपण चिर्ले टीमला देखील देऊया शुभेच्छा. मॅचकडे जाऊया. टार्गेट मोठा आहे. पहिल्या सत्रामध्ये भूषण भोईर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं आणि चहू बाजूला टाळ्यांचा कडकडाट आपण पाहिला भूषण या खेळाडूसाठी. बुंदात टाकला बॉल. सन्मान दिलाय. बॅक टू द बॉलर रोहन घरत जॉन्टी या षटकामध्ये आहेत. खरं तर गेले कित्येक वर्ष भूषण भोईरने या नावा संघाची फलंदाजी मधला खरं तर मोठी भूमिका ही साकारली. पण तो आज पुन्हा एकदा तो आपल्या फ्लो मध्ये आला. त्याला देखील आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कारण भूषणचं फॉर्म मध्ये येणं या संघासाठी फार महत्वाचं आहे. कारण भूषण एक असा खेळाडू समोर कितीही ताकदवान गोलंदाज असला की त्याला सडेतोड प्रत्युत्तर देणारा हा खेळाडू. वाईड यॉर्कर टाकलाय रोहनने. फास्ट अँड फ्युरियस बॉल. समोर आहेत त्या ठिकाणी सुदीप ठाकूर उर्फ गोट्या. गोट्या म्हटलं की आणखीन एक मोठं नाव या करता उलवानमधलं क्रिकेटचं विध्वंसक खेळाडू. आणि या मॅच मध्ये त्यालाही मोठं इम्पॅक्ट टाकावं लागेल कारण टार्गेट चेस करायचं जवळजवळ 88 धाबा.
तो क्रशिंग यॉर्कर लेग बिफोर द विकेट प्लम एलबी. पहिला खेळाडू बाद सुदीप ठाकूर बॅक टू द डगआउट. रोशन भूलना नहीं चाहिए यहाँ पर नटराज 11 नावा टीम के भी कप्तान को कि उनके सामने शिवाजीनगर टीम की चुनौती आए. तो सुजीत जैसे धाकड़ बल्लेबाज अभी भी मैदान के अंदर, यानी कि अब रवाना होते हुए क्या कहेंगे? बाहुबली आदेश स्पोर्ट शिवाजीनगर टीमचा हा बाहुबली मैदानाकडे चाललाय, परंतु गोट्याकडून भरपूर अपेक्षा, तो मात्र झटपट बाद झाला. तर प्रेशर राहील आता सुजित ठाकूर या खेळाडूवरती. मस्त बोम बोम सुजित ठाकूर इन एट नंबर 3. एकही धाव नाहीये, भोपलाही न पडता मैदानाच्या बाहेर गेला. त्या ठिकाणी सुदीप गोट्या आणि त्यानंतर सुजित मैदानाच्या आतमध्ये आलाय. 26 चेंडूमध्ये 88 धावांचा पाठलाग क्रीडांगणाच्या आतमध्ये करायचा आहे आदेश स्पोर्ट शिवाजीनगर या टीमला. ओव्हर द स्टम्प्स नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय सलगचा. हा 5वा डॉट बॉल. पहिलं मेडल षटक या स्पर्धेतलं पाहायला मिळेल का, कारण शेवटचा बॉल जर का त्या ठिकाणी जॉन्टीने डॉट टाकला. हॅलो, तर रोशन या ठिकाणी आपण पाहू शकाल नावे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि ज्यांच्या वतीने आम्हाला बाईक देण्यात आली आहे, तर राजेश भाई मात्र यांचं आगमन झालं आणि त्यांच्या वतीने भूषणसाठी 7,000 रुपयाचा पारितोषिक देण्यात आले. क्या बात आहे. भूषणवरती असलेलं प्रेम आणि त्याला मोटिवेट करण्याचं काम मात्र या सर्व मान्यवरांनी केलंय, कारण या खेळाडूचं फॉर्म मध्ये येणं फार गरजेचं आहे. बघा अटॅकिंग फिल्डिंग लावली करण पाटीलला, अगदी सिलिमडॉनला घेतला, बियर्ड लुक त्याचा आहे, तो मात्र सिलिमडॉनला असेल. त्याच वेळेला सन्मान दिला. टॅपिंग क्रिकेट या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक आणि रोशन या मेडन षटकासाठी नावे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजेशभाई मात्रे यांच्या वतीनं राजेशभाई 3 आणि राजेशभाई मात्रे आणि नवनाथभाई मात्रे विद्यमान आपण पाहू शकाल रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव तथा जीबी कन्स्ट्रक्शन आणि एनआरजी कंपनीचे ओनर नवनाथ मात्रे साहेब आणि माजी उपसरपंच राजेश मात्रे साहेब यांच्या वतीने रोहन आपल्यासाठी मेडन षटकासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. जवळजवळ आज जर टर्नओव्हर गेला ना रोशन, मला वाटतं 5 लाखाच्या घरात गेला असेल आतापर्यंत सर्वांचा. एंट्री फी वसूल झाली. एंट्री फी 7 दिवसामध्ये 5 लाखाच्या वरती. जबरदस्त कामगिरी राहिली खरं तर या ठिकाणी या खेळाडूंच्या, आणि त्याच वेळेला या गावातील सर्व पाठीराख्यांनी मात्र चांगलं मोटिवेट केलं या टीमला. आणि नेहमी आम्ही अभिमानाने सांगत असतो, महाराष्ट्रातील पहिला ग्रामीण संघ जो कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करत नाही, असा हा संघाने एक वेगळी. आणि रोशन एवढे कॅश प्राइज लावतात, ही शाबासकी आहे प्रत्येक खेळाडूसाठी, हे महत्वाचं. आणि नावामध्ये आल्यावरच आपल्याला पाहायला मिळतंय. मग कोण सांगतो बाबा की 3 षटकार मारले की 500, 5 षटकार मारले की 3,000, परंतु इथे प्रत्येक षटकाराला 50 साठी 500, 200, 1000 नाही, 5-5, 10,000चं कॅश प्राइज एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. एक दमदार या ठिकाणी आपल्याला संकल्पना पाहायला मिळते. म्हणूनच आपण नेहमी सांगत असतो, क्रिकेटला धर्म मानणार हे गाव आहे नावा, आणि आज याच गावामध्ये आपण पाहता खरं तर हा सप्ताह सुरू झाला नाईट क्रिकेट स्पर्धेचा. 7 रात्रीमध्ये या स्पर्धेचं आयोजन, उद्याची शेवटची रात्र आणि त्या अगोदर आजची रात्र. तर रोशन जर वैष्णव भोईर यांनी विकेट या ठिकाणी संपादन केली तर सायरा भूषण भोईर अर्थातच तेंडुलकर हिच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक. वैष्णव भोईर बॉलिंग मार्कवर द्याला. जोफ्रा आर्चर या नावाने संबोधला खेळाडू, त्याची देखील गोलंदाजीमध्ये दाहकता थोडी कमी झाली आणि त्याला देखील आता थोडंसं या मॅचमध्ये कमबॅक करून द्यावं लागेल, कारण गेले कित्येक वर्ष हा देखील खेळाडू त्याने चांगलं योगदान आपल्या टीमला दिलंय. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतला हा खेळाडू रायगड टेनिस क्रिकेट मधला भूषण. नंतर आपण पाहिलं वैष्णव, खोला टाकला बॉल, अगदी आपण पाहिलं हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड केलं, मिड ऑफच्या दिशेने फटका पाहायला मिळाला. सिंगल रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू 1 रन पहिली आदेश स्पोर्ट शिवाजीनगर संघाच्या खात्यामध्ये आली. टार्गेट 88चा आहे, त्यामुळे आता येणाऱ्या 23 बॉलमध्ये विजयासाठी तब्बल 87 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करावा लागेल. 23 चेंडू आणि 87 धावा आपण मॅच पाहतोय. खरं तर आदेश स्पोर्ट शिवाजीनगर विपक्ष नटराज नावा, यानंतर पेण आमच्या विभागातील संघ कोपर, आणि त्याच वेळेला आपण त्यांच्या अपोजिटला संघ असेल उरण परिसरातील चिरले. या 2 टीममध्ये तुम्हाला पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना पाहायला मिळेल. इथे सुजीतचा फटका, क्या बात आहे. अगदी टॉस झाला, बॉल दिशा दिली, अप्पर कटचा पर्यंत बॉल चालला कव्हर पॉइंटला, सीमा पार, चौकार.
आपण पाहू शकाल प्रत्येक दिवशी आपण लकी ड्रॉ करताना पाहतो, परंतु आज आमच्या सर्व या महिला रणरागिणी यांच्यासाठी लकी ड्रॉ होता स्नेहभोजन. आज नवऱ्यांच्या मार्फत त्यांचा जेवण वाटप देखील झाला. रोज त्या वाढून आपण पाहतो, रोज त्याच रात्री जेवण वाढतात नवऱ्यांना. आज नवऱ्यांनी त्यांना जेवण वाढलं. उद्या आपण या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल लकी ड्रॉ देखील पाहायला मिळेल शेवटची रात्र. आणि आज आपण करताना विजेंद्रभाई पाटील विद्यमान सरपंच गोटेबाई यांची सुकन्या ही आज ठरली लकी ड्रॉ भाग्यवान विजेता. आणि उद्या त्यांची दमदार एंट्री या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. टायगर विजेंद्रभाई पाटील गोटेबाई आपलं सहर्ष स्वागत. डॉट बॉल पाहिला आपण वैष्णवच्या माध्यमातून आणि आतापर्यंत 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 21 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 83 धावांचं समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फार एंड करून मात्र बॉलर तयार होतोय. त्या ठिकाणी वैष्णव भोईर लाईट ओव्हर द विकेट ऑन साइडला फुल लेन बॉल दिशा दिली आहे. डीप मधला फिल्डर प्रचंड वेगाने पुढे सरकलाय. बॉल उचलेल फेकेल दरम्यान एक सिंगल या बॉलवरती मिळेल. बघा बॉडी लँग्वेज त्या ठिकाणी आदेश स्पोर्ट शिवाजीनगर संघाच्या काढून जी पाहिली तर थोडे शोल्डर डाऊन झाले. त्याचा अर्थ आहे त्यांच्यावरती दबाव आलाय. कारण आत्मविश्वास हा फार महत्वाचा असतो. प्रत्येक कर्तव्याला जेव्हा तुम्ही तुमचा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तुम्ही जर का त्या संकटाला तुम्हाला तोंड द्यायचं असेल तुम्हाला आत्मविश्वासाने लढावं लागतं. आणि हा आत्मविश्वास सध्या तरी आपण पाहिला थोडा कमी होताना पाहायला मिळेल आदेश स्पोर्ट शिवाजीनगरच्या खेळाडूंचा. परंतु अजूनही वेळ गेली नाहीये. दैवत पाटील सारखा यंगस्टर कोला टाकला बॉल पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्कर. पायाची बोट ठेचणार हा यॉर्कर होता. यॉर्कर स्पेशलिस्ट आपण पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह परफेक्ट यॉर्कर टाकतो. आणि इथे आपण पाहिला तर जोफ्रा आर्चर नावागावचा वैष्णव भोईरचा हा तेच थरार यॉर्कर पाहिला. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर फलंदाजाकडे नाहीये. हा डॉट बॉल आपण पाहिला निर्धाव चेंडू टाकत असताना पुन्हा एकदा वैष्णव धावसंख्या स्कोर कार्ड स्थिरावली आपण पाहताय. फक्त आणि फक्त एक गडी बाद 6 धावा. पहिलं ओव्हर पॉवर प्लेचं मेडन षटक पाहिलं जॉन्टीच्या माध्यमातून. आणि या ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या. फिरून मारलाय बैठक शॉट फॉलिंग स्विपचा प्रयत्न होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर लावला होता या फटक्यासाठी. आणि इथे देखील आपण पाहिलं फक्त एक सिंगल आली. याही ओव्हरमध्ये नटराज नावा संघाने कमबॅक केलं कारण इथे फक्त 7 धावा खर्च केल्या वैष्णव भोईर या गोलंदाजाने. आता येणाऱ्या 18 चेंडूवर विजयासाठी तब्बल 81 धावांचं समीकरण. क्या बात आहे. आपल्या समाजातील हे कलाकार आहेत सामी कालन हेदुटणे आणि त्याचवेळेला मोहा कोळीवाडा गावचे उमेश कोळी यांना आपण ॲक्टरच्या भूमिकेमध्ये पाहिलं. आपल्या विभागातील हे कलाकार त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. जॉन्टी आला सेकंड स्पेलमध्ये. याही वेळेला फुल लेन बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी बॉलला थांबवण्यासाठी प्रोटेक्शन दिलं जय भोईर यांना आपण पाहत आहे. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 1 रन या बॉलवरती मिळाली. बॅटिंग करत असताना आदेश स्पोर्ट शिवाजीनगर टीमला चॉकलेट बॉय स्वप्नील ठाकूर यांच्या वतीने पारितोषिक पण येताना पाहिले. आणि त्याच वेळेला आमचे मित्र मयूर ठाकूर त्यांचं देखील आगमन अमितदादा कडू असं निलेश ठाकूर सर्वांचं मनापासून स्वागत करूया आपण. मयूर भाई आपण या व्यासपीठावरती आमचे परम मित्र एक दमदार व्यक्तिमत्व मयूर या व्यासपीठावरती. लेफ्ट केला बॉलला लाईन आपण जर पाहिली डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर. आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल फारसा दबाव पडणार नाहीये आणि या ठिकाणी नावा संघावरती कारण टार्गेट मोठा आहे. आणि जेव्हा टार्गेट मोठा असतं तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हा थोडा द्विगुणित होतो फिल्डिंग करत असताना. आता इथे आपण जर पाहिलं खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल आदेश स्पोर्ट शिवाजीनगर टीमला. फ्लिक ऑफ द रिस्ट पुन्हा एकदा दिशा दिली. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून बॉल मागे चाललाय. एकच धाव या बॉलवरती मिळाली. जणू काही कसोटी क्रिकेट खेळतात मैदानामध्ये आदेश स्पोर्ट शिवाजीनगरचे खेळाडू. कारण टार्गेट मोठा आहे तुम्हाला आक्रमण करायचं आहे. मोठे सिंगल डबलला आकार देत मात्र डावाला पुढे घेऊन चालले ते खेळाडू. दबाव पूर्णपणे आता आदेश स्पोर्ट शिवाजीनगर संघावरती. 3 धावा धावफलकावरती या खरं सेकंड स्पेलपर्यंत खर्च केला जॉन्टीने. पहिलं षटक मेडन टाकलं. या ओव्हरमध्ये 3 धावा दिल्या. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूंचा भडीमार केला या ठिकाणी जॉन्टीने. दबाव टाकलाय आदेश स्पोर्ट शिवाजीनगर या टीमवरती.
उल्वानोर परिसरामध्ये आपण सध्या आहोत आणि खरं तर उल्वानोरमधील एक सर्वोत्कृष्ट स्पर्धा नटराज ट्रॉफी 2025 गौरवशाली परंपरा या गावाची 5 वर्षातून हा मान यंदाच्या अंगामध्ये या टीमला मिळाला आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करण धावतोय त्या ठिकाणी. ओव्हरथ्रो झाला जरूर मधून फलंदाज रिस्क घेत नाहीये. एका बाजूला आपण जर पाहिलं पूर्णपणे अपयशाकडे आपण पहिल्या अपयशा दिशेने वाटचाल करता त्या ठिकाणी शिवाजीनगर संघाचे खेळाडू. सुरुवात चांगली झाली होती, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळाल्या होत्या, परंतु त्यानंतर भूषण नावाचं वादळ जे मैदानामध्ये गोंगावलं त्या वादळासमोर मात्र पूर्णपणे हतबल झाले शिवाजीनगरचे गोलंदाज, शिवाजीनगरचे खेळाडू. डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड परफेक्ट मध्ये द बॅट, परंतु एलिव्हेशन कमी मिळालं आणि विकेट मिळाला. फिल्डिंग करताना नावा टीमला मिथुनच्या हातामध्ये चेंडू विसावला, खेळाडू बाद झाला. त्या ठिकाणी दैवत पाटील बॅक टू द डगआउट. दुसरा खेळाडू बाद झाला आणि त्यानंतर प्रथमेश मैदानाकडे चालले. दोघांची बॉडी लँग्वेज बघा, सुजित आणि प्रथमेश अगदी धाकड शरीर यष्टी असणारे हे खेळाडू आहेत. परंतु इथे आपण जर पहिला गोलंदाज रोहनचं कौतुक करावं लागेल, ज्याने सेकंड स्पेलमध्ये आलाय आणि आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 खेळाडू बाद केले. क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉइड. आणि इथे मात्र शेवट गोरधन या षटकाचा आणखीन एक विकेट रोहनच्या खात्यामध्ये ऍड होईल. रोहनने 2 षटकं फेकली, धावा खर्च केल्या 3, खेळाडू बाद केले तब्बल मॅच मध्ये 3. बरोबर 12चा ठोका वाजला आणि डीजेचा देखील संगीत आपण पाहिलं. आता वाजले की 12 वाजले आणि बघा मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिला सामना हा 1 साइड होत चाललाय. आणि प्रवीण आपण पाहिला भूषण ज्या पद्धतीने खेळला घरच्या मैदानावरती आणि संपूर्ण कुटुंब त्याचा व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेतात, तेव्हा त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी हा प्राऊड खरं क्षण होता, प्राऊड मुवमेंट होती, अभिमानाचा क्षण होता. कारण एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये भूषणने चांगली फलंदाजी केली, त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर झाला, बक्षिसांचा वर्षाव झाला. त्यामुळे नक्कीच थोडासा अभिमान त्यांच्या कुटुंबियांना देखील वाटला असेल. ऑन साइडला खेचून मारला आडव्या बॅटने, गॅपमध्ये फटका, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 1 बाउन्स इनटू द फॅन, सी बापार, 4 धावा चौकार. तर रोशन प्रणिल याने जर सलग 3 विकेट जर घेतले तर संतोष गजानन भोईर साहेब, खजिनदार नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक. प्रणित गायकवाड नवीन खरं तर जोमाचा नवीन उमेदीचा हा खेळाडू, प्रणिल हा खेळाडू आहे. चला नावामध्ये चेंजेस करा, टेक्निकल स्कोरर पीटीसी केतन दळवी. प्रणिल गायकवाड हा खेळाडू आहे. आर्यनला तरी बॅटिंग मिळालेली नाही आहे, मागच्या इनिंगमध्ये आर्यन देखील यंदा भरपूर फॉर्ममध्ये चांगला खेळाडू आहे. यंगस्टर, नवे पर्व युवा सर्व असं आपण नेहमी सांगतो, ज्यामधला आणखीन एक नवीन जोमाचा गोलंदाज प्रणिल गायकवाड यंगस्टरचा भरणा आहे. नाव म्हटलं की दहशत. गेले कित्येक वर्ष आपण पाहिले ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुरुवातीला अमोल सेल्वम असेल, जवान पाटील असेल, प्रल्हाद पाटील सारखे खेळाडू ज्यांना आपण नेहमी पाहिलं दमदार योगदान देत असताना, अनेक असे खेळाडू ज्यांचं मी नाव कधी घेतला नसेल तर दिलगिरी व्यक्त करेल. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन या गावासाठी दमदार राहिलं. जरी गावामध्ये 5 संघ असतील, परंतु जेव्हा बाहेरच्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा हा संघ सहभागी व्हायचा तेव्हा गावाची युनिटी त्या टीमच्या माध्यमातून मी बऱ्याच वेळा पाहिली आणि भरपूर पाठीराखे या गावासोबत असायचे, या संघासोबत असायचे. आणि आज देखील हा संघ थोडासा बॅटपॅचला आहे, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये लवकरच या संघाचं कमबॅक होईल अशी आपण खरं तर आई गावदेवी चरणी प्रार्थना करूया. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये नावा गावाला एक वेगळी प्रसिद्धी आणि वेगळी ओळख निर्माण करणारे हे खेळाडू होते. दिशा दिली, शॉटम पूल केलाय, पॉवरफुल फटका, प्रॉपर कनेक्शन पाहिलं आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमा पार, दमदार, शानदार, रुबाबदार षटकार.
21-67 फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिले, परंतु मैदानामध्ये असलेला दीक्षांत ठाकूर ज्याने पहिला बॉल फेस केला, स्वतःचा अकाउंट ओपन केलं षटकाराने. वेलकम 6 त्याच्या बॅटमधून पहिला षटकार त्याने ठोकलाय प्रणिलच्या अगेन्स्ट. वन्स अगेन आणखीन एक मोठा फटका केल्याचा पर्यंत, परंतु काउ कॉर्नर रिझन मध्ये वैष्णव होते, सोपा झेल सोडला काढून सोपा झेल होता त्याच्या हातामध्ये आला होता आणि तिथून मात्र स्किड झाला. हातातून निसटला बॉल, त्यामुळे जीवनदान मिळालं. त्या ठिकाणी दीक्षांतला 1 रन मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. सुजित स्ट्राईक एंड कडे आलाय. 7 बॉल 65 धाबा, 7 चेंडूमध्ये 65 तर समीकरण. वैष्णव देखील 3 चेंडू फेस केले होते मागच्या इनिंगमध्ये, 2 षटकार 1 सिंगल घेत 13 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं होतं. परंतु सुजित मॅच मध्ये या सामन्यामध्ये संघर्ष करतो. आणखीन एक डॉट बॉल त्याने फेस केला. 10 बॉल फेस केले आणि धावा केल्या फक्त 11. आता येणारे शेवटचे षटक बाकी आहे आणि मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिले. चला, कोपर आणि चिरले दोन्ही संघ रेडी आपण पुढच्या मॅच साठी. 3 बाईक, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आपण 50 स्पोर्ट्स सायकल आणि प्रत्येक रात्रीमध्ये लकी ड्रॉ साठी स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. A1 क्वालिटीचं आयोजन नियोजन नटराज क्रीडा मंडळ नावे यांच्या माध्यमातून नटराज ट्रॉफी 2025 हे दमदार पर्व ज्यावर आहे तमाम नावावासियांना गर्व अशी ही स्पर्धा. शेवटचं षटक असेल आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वर त्याला गोलंदाज विनायक ठाकूर. अंतिम षटक, शेवटचा ओव्हर. फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिले. 12 वाजले आणि आता कधी या इनिंग मधला शेवटचा बॉल. यानंतर आणखीन एक पहिल्या फेरीमधला फ्रेश सामना पाहायला मिळेल, तो म्हणजे काळभैरव कोपर विपक्ष एका बाजूला असेल, त्या ठिकाणी चॅलेंजर चिरले. या 2 टीमच्या दरम्यान मोठी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. पहिला बॉल विनायक ठाकूरचा, ओव्हर द स्टम्प्स, फुल टॉस आहे आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल करणारा हा फटका आहे की नाही पाहायचा. यस आहे, पंचाने सांगितलं हा षटकार मॅक्झिमम हिट 6 धावा षटकार. दीक्षांतने हा षटकार मारला. 6 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या आणि दीक्षांत मात्र आपली गुणवत्ता आक्रमकता मैदानामध्ये सिद्ध करतोय. धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन केलं विनायक ठाकूरने, फ्लाईट दिली बरोबर, स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप बॉल डिलिव्हर केला. त्या ठिकाणी निर्धाव बॉल पाहायला मिळाला, डॉट चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी विनायकच्या माध्यमातून अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 4 निर्णायक चेंडू फक्त आणि फक्त आता मॅच मध्ये आपण औपचारिकता पूर्ण करत आहोत. विजयाची घोषणा आपण 4 बॉल नंतर करणार आहोत. सामन्याचा रिझल्ट काय असेल, बीमर बॉल आणि त्याच्यामध्ये चांगला फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय दणदण करत, सीमा पार चौकार. 1+4 पंजा. एका शब्दी दादा तम नाही रे दादा, माणूस भारी ब्रँड आहे रे, माणूस भारी ब्रँड आहे रे दादा, माणूस भारी ब्रँड आहे रे. रोशन परंतु नो बॉल वरती फ्री, परंतु नो बॉल वर झेल टिपला तरी विकेट साठी कोणा विनायक साठी तेजस पाटील 500 रुपये कॅश प्राइज. विनायक ठाकूरचा फ्रीडचा बॉल आणि समोर असेल पुन्हा एकदा दीक्षांत ठाकूर, ज्याने 6 मध्ये आतापर्यंत 18 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. एकमेव खेळाडू ज्याने चांगलं इम्पॅक्ट या मॅच मध्ये टाकलंय. आदेश स्पोर्ट शिवाजीनगर या टीमसाठी 6-18 वरती खेळतो. फ्रीड बॉल, फुल टॉस आहे, इथे मात्र फसवलाय, बीट केलं फिल्डरला आणि गॅप मधून बॉल झाला फरार. डीप थर्ड मॅनला सीमा पार चौकार. गौतम गायकवाड आणखीन एक चांगले खेळाडू, फक्त ओव्हर का टाकले हा प्रश्न पडला आम्हाला या मॅच मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. प्रणिल गायकवाडने ओव्हर टाकला, परंतु गौतमने टाकलेला नाहीये. टीम मधला प्रमुख गोलंदाज, यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. धावसंख्या 39, फक्त 3 बॉल फेकायचे आणि विजयाची आपण घोषणा करणार आहोत. औपचारिकता पूर्ण करतील नावासंघाचे खेळाडू. पायावरती टाकला, फक्त दिशा दिली, ऍडजस्टेबल फटका. सुजित भरपूर वेळ उभा राहिला विकेटवरती, कॅप्टन म्हणून भूमिका त्याला साकारायची होती, परंतु फारसा चांगला इम्पॅक्ट त्याला टाकता आलेला नाहीये. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला होता पॉईंटच्या डोक्यावरून.
पहिल्या ओव्हर सेकंड ओव्हरमध्ये त्या ठिकाणी वैष्णवच्या अगेन्स्ट हा अपवाद राहिला, अन्यथा सुजितच्या वाट्याला संघर्ष पाहायला मिळाला. शेवटचे 2 बॉल पेंडिंग आहेत या ओव्हरमधील. लास्ट टू डिव्हिलीज ड्राईव्ह करत असताना सिंगल घेतली, एंड बदलला. आता लास्ट बॉल बाकी आहे. चला लगेचच विनंती करेल कोपर आणि चिरले दोन्ही संघांना हा सामना संपला की क्षणाचाही विलंब न लावता पण लगेच मैदानात ताबा घ्यायचा. दोन्ही टीम कोपर आणि चिरले दोन्ही संघाचे कॅप्टन, उरण आणि पेण तालुक्याचे 2 संघ तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल, शेवट गोड, फटका लाजवाब आणि 9 चेंडूमध्ये 29 धावा केला या मॅच मध्ये दीक्षांतने. परंतु इथे मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमला वेलपेड. नटराज 11 नाभा घरच्या मैदानावरती मात्र चांगली कामगिरी करत दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचतोय नटराज 11 नाभा. आणि या सामन्याचा हिरो ज्याने अर्धशतके खेळी साकारली आणि चहू बाजूला प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद त्याला मिळाला तो खेळाडू आहे रन मशीन ऑफ नाभा टीम भूषण भोईर सामनावीर. डीजे प्ले भूषणचं संगीत. तो मैदान नियत काजी मिन्नत पाटील. टॉस बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच टॉप देण्यासाठी भूषण झाले. कंप्लीट केल्याने भूषण ठरलाय सामन्याचा सामनावीर भूषण यावा ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. आणि आज रोशन हे मुवमेंट ना फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत की ते खूप श्रीमंत असतात की त्यांच्या लेडीज म्हणजे त्यांच्या वाईफ त्यांच्या सौभाग्यवतीनं मैदानावरती मॅच पाहायला मिळत आहेत, सोबत पाहायला मिळतं. परंतु ग्रामीण मध्ये हे प्राऊड मुवमेंट खूप कमी पाहायला मिळत आहेत की आज त्यांच्या दोन्ही सुकन्या तेंडुलकर म्हणजेच सायरा तेंडुलकर आणि अवनी या 2 सुकन्या आणि त्यांची सौभाग्यवती इथे आपण या ठिकाणी पाहतो. एकदा जोरदार येऊन जाऊ द्या मित्रांनो. आणि भूषणसाठी जीबी कन्स्ट्रक्शनचे ओनर नवनाथ शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी 5,000 रुपयाचं पारितोषिक. राजेश म्हात्रे साहेब माजी उपसरपंच यांच्या वतीनं 6,000 रुपये हे पारितोषिक.